पाहूयात मुंबई फास्ट. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसलाय. उद्धव ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांच्या विलिनीकरणाला मंजुरी मिळाली. लोकसभा अध्यक्षांकडून विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे. महायुतीच्या नेत्यांना महामंडळ वाटपाची प्रतीक्षा कायम. मे मध्ये फॉर्म्युला ठरला, वाटप मात्र अजूनही झालेलं नाही. या महिन्याभरात तरी महामंडळाचं वाटप होणार का, याकडे महायुतीतील निष्ठावंतांचं लक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रामध्ये 3 मंत्रिपदासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेना 3 मंत्रिपदं हवी असून एक कॅबिनेट आणि 2 केंद्रीय राज्यमंत्रीपद शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पावसाळी अधिवेशनानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. दरम्यान प्रादेशिक पक्षांना केंद्राकडून वेट अँड वॉचचा सल्ला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीने कोर्टात धाव घेतली. अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. सोमवारी अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे. स्वारगेट पोलीस जामीन अर्जावर म्हणणं मांडणार. मागील अनेक दिवसांपासून पवारांची राष्ट्रवादी एनडीएला पाठिंबा देणार अशी चर्चा सुरू आहे. तसंच एनडीए समावेशाच्या चर्चांना देखील उधाण आले. मात्र भाजप श्रेष्ठींनी दोन्ही राष्ट्रवादीसमोर एक अट ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतरच पवारांनी राष्ट्रवादीचा एनडीएमध्ये समावेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे एनडीए समावेशासाठी शरद पवारांसमोर विलिनीकरणाची अट ठेवल्याचं आता कळतं. भाजपचे कोणते नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांशी बोलले असा प्रश्न विचारत कोणीही आम्हाला भेटलेलं नाही असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं. एनडीएमध्ये सहभागाविषयी विलिनीकरणाच्या अटीवर सुळे यांनी हे वक्तव्य केलं. एनडीएमध्ये जाण्याची चर्चा सुरू नाहीत. एनडीएतून निमंत्रण नाही, जाण्याचा प्रश्नच नाही असं विधान जयंत पाटलांनी केलं. ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रता प्रकरणी भेट घेतल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं. मुंबईच्या मालाड पूर्व परिसरात रस्त्यावर काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीवर पुन्हा वाद निर्माण झाला आहे. नवजीवन शाळेजवळील दप्तारी रोड परिसरात जैन साधूंच्या ब्रह्मंतीनिमित्त एका सोसायटीलगतच्या रस्त्यावर पांढरी पट्टी काढण्यात आली होती. या प्रकाराला मनसेनं तीव्र विरोध दर्शवला. सोनम वांगचुक यांची तब्येत खालावली. सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपोषणाच्या 21व्या दिवशी पोलिसांनी ही कारवाई केली. 20 जुलैचा मोर्चा निघणाऱ्या सोनम वांगचुक यांच्या पत्नीने निर्धार केलेला आहे. सोनम वांगचुक यांचं रुग्णालयातही उपोषण सुरूच असल्याची माहिती त्यांनी दिली. कोर्टाचा आदेश, वैद्यकीय सल्ल्यानुसार कारवाई. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर वांगचुक यांना रुग्णालयात नेलं. जंतर-मंतरवरील कारवाईवर दिल्ली पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं. सोनम वांगचुक यांच्या उपोषणासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईवर उद्धव ठाकरेंनी टीका केली. अतिरेक्यांना पकडावं तसंच वांगचुक यांची धरपकड केली. भाजपच्या रंगात श्रीरामाच्या ऐवजी सैतान घुसल्याची उद्धव ठाकरेंनी टीका केली. सरकार आंदोलन नीट हाताळू शकलं नाही, प्रकृतीची काळजी होती, मग आधी चर्चा का नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. सोनम वांगचुक यांना अटक झाली तरी आंदोलन सुरूच राहील अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. वांगचुक यांना अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिल्याची माहिती त्यांनी दिली. नीट पेपरफुटीमुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप पवारांनी केला. देशात दडपशाही सुरू आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते, मात्र त्यांना जबरदस्तीने उचलून नेल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला. देशात लोकशाही संपवून हुकुमशाही सुरू झाली. सरकारकडून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न. काँग्रेस आमदार सतीश पाटलांनी हल्लाबोल केला. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर अण्णा हजारेंनी प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकारला चर्चा करण्यास हरकत काय, अण्णा हजारे यांनी सरकारला सवाल केला. सरकारनं आंदोलकांचा अंत पाहू नये असा इशारा त्यांनी दिला. सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून उचलून नेणं चुकीचं. दिल्ली पोलीस सरकारवर काँग्रेसनं हल्लाबोल केला. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाही, खासदार इम्रान प्रताप गडींनी सवाल उपस्थित केला. मुंबई महापालिकेबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सोनम वांगचुक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात आली. मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे. गणेश मूर्तीकारांना मोफत शाडू मातीचं वाटप सुरू करण्यात आलं. मुंबईतील गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा या उद्देशानं पालिका प्रयत्न करते. यंदा शाडू मातीचं वाटप 1000 टनाहून वाढण्याची अपेक्षा आहे. भायखळ्यातील राणीच्या बागेतील सिंहाची जोडी देण्याची मागणी मान्य करताना गुजरातच्या सक्करबाग प्राणी संग्रहालयानं ठेवलेल्या प्राण्याच्या अदलाबदलीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनानं मान्य केला. त्यानुसार कॅप्युचिन माकडाच्या 3 जोड्या देणार असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं. चिमुरडीला उपचार नाकारणाऱ्या डॉक्टरांना न्यायालयानं फटकारलेले. कर्तव्य बजावू शकत नसाल तर नावासमोर डॉक्टर लावू नका असं म्हणत न्यायालयानं डॉक्टरांना फटकारलं. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नावे पदभरतीच्या फसव्या जाहिराती प्रसारित करण्यात येत असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली. नोकरीचा आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केली जाते. या फसव्या जाहिरातींना भुलू नये असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील जिंद सोनीपत मार्गावरील भारतातील पहिला हायड्रोजन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे मेक इन इंडिया मोहिमेचे यशस्वी उदाहरण आहे. या उपक्रमामुळे हायड्रोजनवर चालणारी रेल्वे सेवा सुरू करणाऱ्या देशांच्या यादीत भारत 5वा देश ठरला.
रेल्वेशी संबंधित दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रवाशांकडे तिकीट आढळलं नाही. या कारणामुळे त्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई नाकारता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. राज्य सरकारचं नवं स्कूल बस धोरण लागू होणार आहे. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी स्कूल बस धोरण लागू करण्यात येणार आहे. या धोरणामुळे शाळा, बस चालक, वाहतूक कंत्राटदार आणि शाळा प्रशासनावर अनेक कठोर नियम लागू होतील. मुंबई विद्यापीठाच्या 170व्या स्थापन दिनानिमित्त व्याख्यानमालेत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं. शिक्षण, आरोग्य, संशोधन आणि उद्योग या सर्व क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आमूलाग्र बदल घडणार आहेत आणि या बदलांचा स्वीकार करून त्याचा सकारात्मक उपयोग करण्याची आवश्यकता, असं प्रतिपादन सचिव राजेश अग्रवाल यांनी केलं. नीट यूजीच्या पुनर्परीक्षेला तब्बल 2,79,000 उमेदवार अनुपस्थित राहिल्याची माहिती समोर आली. वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेतील ही आतापर्यंतची सर्वाधिक अनुपस्थिती ठरलेली आहे. इंजिनिअरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीला महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं 19 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. पहिली गुणवत्ता यादी 2 ऑगस्टला जाहीर होईल. त्याचं सविस्तर वेळापत्रक सीईटी सेलनं जाहीर केलं. वनस्पती शास्त्राच्या विद्यार्थ्यांकडून झाडांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. विविध वृक्षतज्ञ, वनस्पती शास्त्रज्ञ, पर्यावरण अभ्यासकाचं एकमत झालं. त्यानुसार महापालिकेत बैठकीत याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला. मुंबईतील अंधेरी परिसरात एका टेम्पोमुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. अरुंद रस्त्यावरून जात असताना टेम्पो अडकल्यानं दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या घटनेमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. वसई पूर्व भागातील मेढे ग्रामपंचायत हद्दीतील वडघर गावाकडे जाणारा पूल कोसळला. अवजड गौण खनिज वाहतुकीमुळे पूल कोसळल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ठाण्यातील फुल मार्केटमध्ये फुल विक्री करत असताना महिलेचा सर्वोच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली. या परप्रांतीय मजूर व्यक्तीला मनसेने चोप दिला. मुंबई उपनगरात मान्सून पुन्हा सक्रिय झालं. कांदिवली, बोरिवलीत मुसळधार पावसानं हजेरी लावली. उखाड्यानं हैराण मुंबईकरांना दिलासा मिळाला असून नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजाराचा पालघर पोलिसांनी पर्दाफाश केला. कारवाईत 120 व्यावसायिक एलपीजी सिलेंडर वापरल्या जाणाऱ्या 4 मशीन्स जप्त करण्यात आल्या. वसईमध्ये एफडी अधिकारी असल्याचा बनाव करत मिठाई दुकानदाराकडून 6 लाख उकळल्याचा धक्कादायक प्रकार घडला. संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. बदलापूरमध्ये बॅनर लावत असताना शॉक लागून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. इंद्रेश राजभर असं मृत कामगाराचं नाव असून तो 25 वर्षाचा होता. शहापूर तालुक्यात सर्पदंशाची आणखी एक दुर्दैवी घटना घडली. किनवलीजवळील कातकरवाडीतील 45 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण कातकरवाडीत हळहळ व्यक्त केली जाते. चेन्नम्मा देवेगौडा यांच्या वयाच्या 89व्या वर्षी निधन झालं. भारताचे माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांच्या पत्नीचं निधन झालं. बेंगळुरू येथील मणिपाल रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झालं.